गेल्या 8 दिवसांपासून एक वृद्ध महिला आजी इंदोरहून बेपत्ता झाली होती. तरी त्या महिलेचे नातेवाईक खेत्या येथील असल्यानं त्यांना ठिकठिकाणी बेपत्ता असल्याचे पोस्टर लावून तपास सुरू केला. परंतु शहादा येथील साईबाबा नगर येथे ही महिला फिरत असताना येथील काही सामाजिक कार्यकर्ते यांच्या निदर्शनास आले. त्यांनी मायबाप वृद्धाश्रम शहादा येथे त्या वृद्ध महिलेला आणले असता पंकज अहिरे यांना कळून तेथे ठेवले व काही दिवसांनी मायबाप वृद्धाश्रमचे कर्मचारी कामानिमित्त शहादा शहरातील बस स्टॉप परिसरात गेले असता तेथे या आजीचे पोस्टर्स लावलेले दिसून आले व पंकज अहिरे यांना कळविले असता त्यांनी संबंधित भ्रमणध्वनी क्रमांकावर कॉल करून महिलेचे नातेवाईक यांना कळविले. आज रोजी सर्व नातेवाईक मायबाप वृद्धाश्रम येथे जाऊन आजीला आपल्या गावी घेऊन गेले. आजींना आपल्या नातेवाईकांना बघत आनंद अश्रू अनावर झाले होते आणि मग आनंदात या वृद्धाश्रमातून आजी आपल्या नातेवाईक यांच्यासोबत आपल्या गावाला घेऊन गेले. आपल्या मायबाप वृद्धाश्रम यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले. यावेळी मायबाप वृद्धाश्रम येथे अतुल भावसार, अमोल भावसार, संदीप पाटील, दीपक पाटील, आशिष कलाळ, प्रभाकर चित्ते, रिटायर्ड PSI शहादा, पत्रकार कृष्णा कोळी, पंकज अहिरे, प्रदीप पाटील, जयेश पाटील, सचिव पावरा, आदित्य डोडवे, रामदास पावरा, प्रियांका पाटील, आनंद शेवाळे, सुष्मिता दावीद, परमेश्वरी वसाळे, विकी अहिरे, सुमित इंगळे, गणेश बागुल आदी उपस्थित होते. इंदौर में थी। इंदौर तो बेपत्ता थी, तेरा बेबान में रास्ता भूली गई, रास्ता कर लेता आज 7-8 दिवस हो गया ढूंढत बहुत ही दिन मारे शहादा माय बाप आश्रम में देखते हमने सालों को सेवा करी बेचारा भाव दादा से फोन किया था तो तपास लगा तो मैं वाले हमने